नमस्कार. मी गावी गेले होते शनिवारी संध्याकाळी. पप्पांचं वर्षश्राद्ध होतं. 28 तारखेला वर्ष होतं त्यांना जाऊन. मग आधीच 2 महिने आधीच प्लेनची तिकीट काढली होती, कारण आरवला शाळेची सुट्टी मिळणार नाही, सचिनच्या ऑफिसचा प्रॉब्लेम त्यासाठी. त्यामुळे शनिवारच्या संध्याकाळी गेलो आम्ही. तर सोमवारी जो कार्यक्रम आहे तो पूर्ण आवरला. सगळे रिलेटिव्स आले होते, मावशी, मामा वगैरे, आत्यांची मुलं येऊन गेले सगळे. तर मग त्याच्यानंतर थोडासा वेळ आम्ही बोलत वगैरे बसलो होतो. गावच्या परड्यामध्ये इथे छोटे छोटे टोमॅटो जे ते आले होते, ते काढून ठेवलं होतं आम्ही, आणि मम्मी चुकून त्याच्यावरती बसली. मावशी पण आता जायला निघाली होती. 2 दिवस कसे गेले ते समजलेच नाहीत. राजनंदिनी पण आता खूप खोडकर झाली, खेळकरसुद्धा खूप झाले ती. पण आरवसारखीच अजिबात कोणालाही त्रास देत नाही. त्या रात्री झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लाईट होती 7:45ची. 7:15ची होती, पण ती नंतर समजलं की आम्हाला डिले झाले ते. त्याच्यासाठी सकाळी 4:30 वाजताच आम्ही तिथून निघालो. घरापासून 1.5 तास अंतरावरती एअरपोर्ट आहे. जर ट्रॅफिक नसेल तर मग 1 तासाभरात जाऊन पोहोचतो आम्ही. तरी वेळेत आम्ही जाऊन पोहोचलो तिथे. आणि त्याच्यानंतर फ्लाईट टायमावरती होती. येतानाचा रात्रीचा व्ह्यू खूप छान होता, आणि जाताना पण एवढं काय वाटलं नाही. अगदी 40 मिनटामध्ये आम्ही येऊन पोहोचलो होतो येतानासुद्धा, आणि जातानासुद्धा अगदी 40 मिनटामध्ये. एकदाच मला अनुभव फ्लाईटमध्ये थोडासा जास्त घाबरट असा आला होता. टर्ब्युलन्स जेव्हा जास्त जाणवत होता, पण आता सहजा एवढा टर्ब्युलन्स नाही जाणवत. मस्त असा व्ह्यू सकाळचा बघत बघत मुंबईला येऊन पोहोचले. आवरलं का नाही तुझं? त्या आरोपेक्षा टॅब आणि मोबाईल तुझ्याकडे असतात आजकाल. बुकिंग माहेश्वरीसाठी जास्त बुकिंग आहेत. आणि ही जी परवा दिवशी एक साडी दाखवली त्याच्यामध्ये हा एक परत कलर त्याने हे टाकला, म्हणजे एक नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये साडी, आणि त्याच्यासोबत हा असा ब्लाऊज टाकला. आणि ही अजून एक साडी अपडेट, म्हणजे मी क्वालिटी बघायसाठी मागवून घेतले. ह्या 3 माहेश्वरी सिल्क साड्यांसाठी भरपूर डिमांड आहे. आणि अजून एक साडी आले, त्या फिनलँडच्या ह्या आहेत माहिती अगदी ते, त्यांनी सरळ सांगितले ते जी तुझ्या कलेक्शनमध्ये साड्या आहेत तर त्यातल्या ज्या साड्या मला आवडतील त्या मी ऑर्डर करणार, तुझ्याकडे ठेवून दे, मी भारतात आल्यानंतर मी घेणार. तर त्यांनी ही पहिली साडी जी आहे ही साडी, याचं सूत एवढं चांगलं आहे, मला सुद्धा घ्यावीशी वाटायला, म्हणजे आतून वगैरे अगदी व्यवस्थित आहे, प्रॉपर आहे साडी, मस्त एकदम मऊसूत आहे. त्यातले कलर पण आहेत, पण त्यांना पिंक कलर जास्त आवडतो म्हणून त्यांनी ही घेतलं. आता एकदम बिझी झाली बाबा तू. त्या बिझी होऊ नये आधी बघतोय पडते का. गावाकडे गेलो ना आता, म्हणजे आपण गेलो ना, मम्मी आणि आई केस बघून, आई तरी नेहमीच केस असून जरा तेल लावूया, केस असून जरा तेल लावूया, केस इकडे तिकडे पडलेले असले नाही. तुम्ही पोरी आजकालच्या अजिबात केस असून तेल लावून नाही सा. आमची केस बघ कशी असायची पहिले, शाळेला जायचा तेव्हा छान वेण्या बिण्या घालून तुम्ही जायचा, असं म्हणून सारखं बोलू. एवढं डोकं खाली का नाही, चापून चुपून तेल जेव्हा लावून तेव्हा बरं वाटलं. पण आता सध्या लास्ट टाइम पण मी शेअर केलं होतं सेसाचं आयुर्वेदिक तेल मी वापरत होते. आता हे सेसाचं आयुर्वेदिक अँटी हेअरफॉल ऑइल, 18 मेडिसिनल हर्ब्स आणि 5 ऑइल्स जे की दुधामध्ये 22 तासापर्यंत उकळलेले आहेत, ज्याला क्षीरपाक विधी म्हणतात. 0% मिनरल ऑइल आहे याच्यामध्ये. हे हेअरफॉल जो आहे तो प्रिव्हेंट करतं, त्यासोबतच हेअर ग्रोथला सपोर्ट करतं. भृंगराज, त्रिफला, गोधुमाने युक्त आहे, ज्याच्यामुळे अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज ज्या फाईट करतात हेअरफॉलला, रिपेअर करतात डॅमेज हेअर, आणि जे हेअर असतात तर ते प्रेमेच्युअर ग्रेइंग होण्यापासून थांबवतात. त्यासोबतच जी मायक्रो सर्क्युलेशन आपल्या स्काल्पचं वाढवल्यामुळे हेअर लॉस प्रिव्हेंट तर होतोच, हेअर थिनिंग आणि स्प्लिट एंडचा प्रॉब्लेमसुद्धा कमी होतो. 5-7 मिनटासाठी मी केसांवरती असं मसाज करते, स्काल्पला पूर्ण मसाज करते, आणि रात्रभर ठेवते, किंवा मग हेअर वॉश करण्याच्या 1 तास अगोदर मी लावून ठेवते. त्रिफला हे जे आहे ना, तर नॅचरल अँटीमायक्रोबियल हेअर टॉनिक आहे, जे की रिज्युनेट करते हेअर फॉलिकल, नरिश करते स्कार्प, आणि स्ट्रेंथन करते आपले हेअर शाफ्ट्स. तर मी अशा प्रकारे अप्लाय करते. याची डिटेल्स मी देईन. 25 वर्षापासूनचा ओल्ड ब्रँड आहे हा, आणि ही जे ऑइल आहे ती तुम्हाला 4 सायझेसमध्ये अवेलेबल होऊन जाईल, अगदी अफोर्डेबल रेटमध्ये आहे. डिटेल्स मी देईन. अशा प्रकारे मी हे त्या केस बांधून ठेवलेले आहेत, आणि आता शांत वाटते. एवढी लांब केस होणार तुझी? भारी ना. खरं मला एवढी पण लांब आवडत नाही, थोडी जास्त पण मॅनेज होत नाही केस. म्हणजे वरच्या माळ्यावर राहिलीस की खालच्या माळ्यावर केस? काय आता चप्पल झाले. आता दुसरी गोष्ट मला करायची ती म्हणजे तिखट आणलंय, लाल तिखट गावावरून. खरं तर मजा अशी झाली, आज एअरपोर्टवरून येताना आम्ही आलो
आणि ह्यांनी काय म्हणायला लागले सचिन मला धनश्री आपण जवळजवळ 11 किलोचं तिखट आहे ते घेतलंय, लाल तिखट कांदा लसूण मसाला जो, आणि सचिन बोलतो हे घेतलंय आपण पण नक्की आपल्याकडनं काढून घेणार. आणि एक गोष्ट अशी झाली की आपण कॅबिन बॅगमध्ये काही फूड आयटम्स म्हणजे असे पावडरवाले नाहीच घेऊ शकत. मग मी आमचं कपड्यांचं सामान काही नव्हतं, कारण का कपडे गावाकडे होते म्हटलं तर मी यांचे तेवढे होते आमच्या बॅगमध्ये कपडे, त्यामुळे ते काय नव्हतं. आणि तिथे मी चेक इन बॅगमध्ये बरोबर टाकली. त्यांनी विचारले की एनी फूड आयटम्स मॅम म्हणून, मी सांगितलं चटणी पावडर आहे म्हणून, मग काय बोलले नाही. आमच्या पाठीमागे एक कपल होते ते ओल्ड होते, तर त्या काकीने काय केलेलं 4 पाकिटे चटणीची त्यांनी चेक इन बॅगमध्ये टाकलेली. तर तिथे काढली ती चटणीची पाकिट आणि ते म्हणते मॅडम हे फेकना पडेगा. तर ती म्हणते चटणीची पाकिट नाही फेकायची. परत त्यांनी जाऊन चेक इन लगेज बॅग ज्या होत्या तर तिकडे जाऊन पूर्ण सगळं बॅग काढून त्याच्यामध्ये ठेवली ती पाकिट. तर असं झालं होतं. मला टेन्शन होतं की 11 किलो चटणी जर त्यांनी म्हटलं की नाही नाही हे नाही चालणार म्हटलं तर करायचं काय. मी पुढचा प्लॅन बनवून ठेवलं, लगेच विनूला फोन करायचं की ते कस्टम कोणाचा तरी नंबर द्यायचा आणि विनूला घेऊन जायचं. 11 किलो चटणी आहे असं जर झालं असतं तर लई प्रॉब्लेम झाला असता मला, कारण माझं लाल तिखट कांदा लसूण मसाला संपलाय गेला महिनाभर. कशाला ते गाडीवाले होते त्यांनाच सांगितलं, पण ते पण गेले असते ना. मग काकांनाच फोन केला असता, आम्हाला एअरपोर्टला सोडायला असते काकांनाच फोन केला असता. मग ते घरी पोहोचवले असते, मम्मीनं ट्रॅव्हल्सने दिली असते. लई प्रॉब्लेम येतो आता. खूप स्ट्रिक्ट केलेत. 7 किलो 15 किलो किती जण एअरपोर्टवरती ते सगळं काढून काढून मॅनेज करत होते. आमच्याकडे तिघांचे मिळून 11 किलो होतं वजन. त्यामुळे आम्ही विचार करतो कुणाला पाहिजे असेल तर आपण आपलं वजन जे ते डिस्ट्रीब्यूट करूया, घ्या आमच्या नावावरती म्हणून. आज झालं तर थोड्या वेळाने चिनी मातीमध्ये मला भरायचं आहे, जेवल्यानंतर भरूयात म्हटलं. तिखट जे आहे ते कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आम्ही कसा बनवतो त्याची डिटेलची पद्धत आहे ती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. 2 वर्षापूर्वी आम्ही बनवलं होतं मी जवळजवळ 16 किलोचा आम्ही मसाला बनवला होता. त्यातला वर्षभराचा आत्ताच तिने मला दिलेला आहे. आजी मम्मी आणि मामी तिघींनी मिळून बनवला मामाच्या घरी. जवळजवळ मी जसं आता जाणार होते पप्पांच्या श्राद्धला तर ते त्याच्या आधीच 15 दिवस अगोदर बनवून ठेवले होते मामाच्या घरी, मामी मावशी हे वगैरे सगळ्यांनी. मग जाऊन आलो आम्ही. बस थोडी राहिली तर काय होईल फक्त बदली काय ते मिठाचा एक लेवा टाक त्याच्या सकाळ फक्त ठेवलं तर टाकतेच ते 2 किलो मागायचं नसतं. पसरव की ते ती टाकते 1 चमचा 2 चमचे ठेवते, 2-4 चमचे टाकते सगळे वरती. काय उद्या सकाळी आणून टाकता येईल मग बाकीचं बाई काय होत नाही त्याला असं लेयर टाक म्हटलं. बस घेते भरपूर झाली. ठीक आहे भरपूर झाली. उडवू नका वरती, झोपणार आहे. कांदा लसूण मसाला गाठीत सोडताय. बांधल्या की बांधल्या. हात धुवून घेणार ते डान्स करणार मग तुम्ही. ओढा जोर डब्बल पिशवी मारले तिनाने. एकदम पुढे घे, सवसं घे, तिकडं बसून नको. तुला पाहिजे तसं घे. टाकाय पटापट बरं होते. कलर बी चांगला आला. ते चांगलं येऊन दे. इकडे तिकडे हात करू नको. त्याला जरा दाबायला पाहिजे ती. आधी 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 टाक तू. नाही दाबते की जरा जरा मग राहील ना व्यवस्थित, ना तर एकदम कशी राहणार. येते दाबायला राईट. यातली पुरा काय राहणार नाही. जेवढी होती तरी वापरता येते की. 8 किलो तरी 8-9 किलो तरी जरा दाबून दाबून घातलं तरच. मी करतो ते पटापट. नको एकटी करायला लागली.
तिथं वरती ठेवते खालीच ठेवी चटणीची बरणी थंडगार याला ठेवायला पाहिजे खालीच ठेवणे वरती आणि गरमी होणार तिथं खालीच ठेवायचं फक्त बांधायचं चांगलं वरनं बांधायला पाहिजे प्लास्टिक नाही हे करून तवर बांधूवा उद्या बांधतो मी तवर तसंच ठेवू मग ते ना कसं टाकायला येईल ते पसरट मोठी वाटी ती घेवा नाही जमणार नाही आजपर्यंत जमेल की वरनं टाकायचं सगळं त्या ओलं बिलं असलं चटणी गेली गावात आता भरतो थांबा येणं फास्ट मी आजपर्यंत जाते व्यवस्थित उगाच सगळं ऍड करायचं बाई ते शिजले टाइम लागणार नाही लागत चालेल उधळू नकोस तू ते काय होते वरनं टाकता येत नाही खालीच सगळं पडतायचं थोडं बारीक आहे बरणीचं आहे तरी सुद्धा बरंच आहे अजूनही होती नाही बरणी काय एकच होती फुटली की वीज फोडली आहे ती आणलं तर बरं आहे गावाकडे कसे मडके असतात ना मडक्यात चटणी ठेवायची मडक्यातच ठेवतात की त्याच्यात पण लय भारी आता कुठं मिळेल आपल्यास मडकं कारण एवढी चटणी बाहेर ठेवून उपयोग नाही काळं मडकं घ्यायचं काळं तुम्हीच उभं ठेवून यायचं कुठल्या तरी काढलं नाही लांबे घेतलं त्या ह्याच्याकडे मिळेल की झाडं नर्सरीवाला आहे ना झाडवाला त्याच्याकडे माप आहेत ह्याच्याकडे बी आहेत की इथं आहे ते मग ते तापवायला नको तसंच भरायचं तापवायला कसं तर चिनी मातीचं मिळेल घ्यायच्याकडे त्याच्यापेक्षा मडक्यापेक्षा मडक्याचा प्रॉब्लेम काय पाणी लागलं तर परत प्रॉब्लेम मडक्याचा मडकं पाणी शोषून घेते मडक्यातच गावच्या बायका सगळ्या मडक्यात त्याला जर पाणी लागलं तर मग नाही लागत की नाही लागलं तर मग काय करणार चटणी खराब होणार नाही सगळं मग काय त्याच्यातच सांबार करायचं एवढं नाही लागत म्हणा लागलं तर गावाकडे माहिती आहे का पहिले आमची आजी आजोबा तेच वापरायचे डिस्क अजून ते आमच्या ह्यात मला ते काय म्हणायचं नाही म्हातारबाईचं होतं अजून आता तेव्हा कसं घरं मोठी होती आता इथं ठेवायचं कुठं त्या सांगायचं देवाच्या भंडारीत होय केवढं गाडगे हाय की अजून बी आहे का टाकलं मी हाय मिठाचं नव्हे ते चटणी आहे काय माहिती हाय खरं त्या देवाच्या इथं हाय तेव्हा घरं मोठी आहेत गावाकडे तिथं कुठे ठेवणार आहे मडका पण सांभाळून मडकं म्हणजे काय ते दाराने येणार नाही असं म्हणतीस काय तसं नाही म्हणत मी एवढं असतंय ते अहो माझं काय मत आपण तर ह्याच्या खाली ठेवतोय एक तर काय म्हणतो त्याला ओट्याच्या खाली ठेवतोय तिथं पाणी ते वर जरी ठेवली तरी चालतं मडकं बाबाचं ते मी म्हणायला लागलो तुम्हाला मडकं बाबाचं बेड जवळ ठेव मडकं वर जरी ठेवली तरी चालतंय पण प्लास्टिक मध्ये चटणी पांढरी होती पांढरी कलर सोडून जातोय पूर्ण एवढं बास की काय अजून भरू दबल्यानंतर जाते का एवढं नाही आता कोपऱ्यानं जायला लई भरलंय त्याला म्हणजे अगदी झाली नाही उभारून दाब छान आहे हिंगाचे खडे वरती मिठाचे ठेवतोय आमच्या मिठाचा थर टाकतात खालवर खाली आणि वरती मिठाचे थर टाकतोय त्याच्यामुळे चांगलं राहतंय हिंग मीठ ते सगळे ठेवतात ना हिंग आणि ह्याच्यात घालत नाही लोणच्यात ते हिंग आम्ही काय करतोय मीठ टाकतोय वरती आणि खाली मीठ टाकतोय आणि ठेवतोय राहतंय तसं ते कसं हिंगाचं खडे हे हिंग पसरताय खडे ठेवतो खडा हिंग राहतो ना तो काढून सुद्धा टाकू शकते खाली त्याच्या आळी येऊ नये आळी वगैरे द्या नाही मुंग्या लागू नये म्हणून लावतो उद्या माझ्या घेऊन येते काय एवढं पास की याच्यावरती टाकता येईल की दुसरं उद्या बोले त्याला कट घाला आणि तोवर ठेव उद्या बघूया आता तुझा कारभार होईल बांधू कशानं कसं तोवर ठेव की त्याच्यावर डापाने तसं काय होत नाही लगेच ते काय सावकाश त्याला उधळू नकोस नवी करून जवळजवळ विचार करा हो जरा त्याला इथंच ठेवतो तो आत नकोच एवढी राहिले एवढ्याला दुसरी उद्या काढून भरूया त्याच्यात संपल्यानंतर त्याला होते सावकाश
डोळं पाठीकडे करून. असे फिरू काय चष्मा घाल की. काय नाही म्हणतात, डोळ्याकडे लावायचं नाही ते. ती भाजीची पिशवी बरोबर होती बघा, भाजीची पिशवी आहे ना ती. तेवढी काय कवर वर बांधतो. तू पण इथंच ठेवतो, सकाळी करता येतो अरबाचं. ती बरणी ठेव, त्याच्यावरती ते ठेव. कुठनं? उद्या म्हणते की अवतार झालाय माझा. सगळी कामं आणि हे त्यावरून पाठीत तर असं वाटायला लागले कधी एकदा झोपतोय. प्रवास झाला, आल्यानंतर सगळी कामं झाली. त्याच्यानंतर जे साडीचा बिझनेस जो आहे त्याचं पण सगळं ते पण हँडल करायचं. हे पण चांगलं वाटते. कंटिन्युअसली बिझी राहिला ना तुम्ही, कुठले नको ते फालतू विचार पण येत नाही, फालतू डोक्यात काही गोष्टी पण येत नाहीत. छान आपलं बिझी राहता येते. हे काम झाले की ते काम, मस्त निवांत फॅमिलीसोबत वेळ. मला जास्त फिरायचे पण आहेत का हे नाही आहे. कधीतरी वाटलं की ठीक आहे चला. त्यामुळे मला जे आवडीचं आहे ते मी करते. सध्या थोडंसं हे होते, पण हळूहळू नियोजन होईल सगळ्या गोष्टींचं. आता व्हिडिओ जो आहे तो संपवते. उद्या परत ती ही चिनी मातीची बरणी किंवा बघू बाबा काय म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही भरायला पाहिजेत उद्या, आणि परत बघू काय काय. चला तर मग आजचा व्हिडिओ संपवते. सॉरी की व्हिडिओ येऊ शकले नाही. खूप जणींचे कमेंट्स बघितले आत्ता मी. 2-3 दिवस मला बघता नाही आलं, गावी असताना काही गोष्टी नाही करता आल्या. आता बघितले मी आणि अपडेट पण नाही करता आलं. त्याबद्दल सॉरी की उगाचच म्हटलं अपडेट कशाला, कारण इथे बाबा एकटे होते त्याच्यामुळे मग मी कुणालाच काही अपडेट वगैरे जास्त केलेले नव्हते. त्यामुळे असं झालं. चला उद्या भेटू. बाय बाय.